सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी टक्केवारी घेत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून म्हाडा तालुक्यातील एकही रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे केलेले नाही। त्या विरोधात आज पूनम गेट येथे जनशक्ती शेतकरी संघटनेच्या वतीने गांधीगिरी पद्धतीने रक्तदान करून आंदोलन करण्यात आले। यावेळी अतुल खुपसे यांनी आपल्या रक्ताने त्यांनी संजय माळी यांच्या पोस्टरवर रक्ताभिषेक करून निषेध नोंदवला व तसेच आपले कार्यकर्ते बापूराव मोहिते यांनी अर्धनग्न करून प्रति संजय माळी म्हणून त्यांच्या तोंडाला काळे फासले व तसेच त्यांच्या गळ्यात नोटांचा हार घालून निषेध नोंदवला। परंतु ही घटना स्टंटबाजी खुपसे पाटील यांच्या अंगणात आली। तत्काळ पोलिसांनी या ठिकाणी येऊन त्यांना ताब्यात घेतले व तसेच बापूराव मोहिते या कार्यकर्त्यालाही अर्धनग्न अवस्थेत पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्याकडे रवाना केले। माढा तालुक्यातील रस्ते खराब आहेत। गेल्या अनेक वर्षापासून संजय माळी नावाचा अधीक्षक अभियंता या ठिकाणी बसलेला आहे। त्यांनी जिल्हा परिषद बराच भ्रष्टाचार केल्यानंतर सार्वजनिक विभागात अधीक्षक अभियंता या पोस्टवर असताना माढा तालुक्यातील संपूर्ण रस्ते खराब तयार केलेले आहेत। हजारो कोटीचा निधी सोलापूर जिल्ह्यात येतो आणि सोलापूर जिल्ह्यातील तो निधी इस्लामपूरला वळवला जातो। मूळ गावी त्या ठिकाणी भाऊ बिल्डर आहे आणि त्या ठिकाणी ते पैसे लावण्याचं काम केलं जातं। म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की संजय माळीला लगेच सस्पेंड करा, बडतर्फ करा आणि त्याची चौकशी करा। या ठिकाणी आम्ही त्यांची तक्रार ईडीकडे बी दिलेली आहे, लाचलुचपत विभागाला बी दिलेली आहे आणि तालुक्यातील जे आता इलेक्शनच्या तोंडावर 100-200 कोटी रुपयाचा जो तालुक्यात निधी येणार आहे तो निधी तरी त्या ठिकाणी नीटका लागला पाहिजे आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला न पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आम्ही संघटनेच्या वतीनं आज गांधीगिरीचं रक्तदानाचं आंदोलन करतो। जर या आंदोलनाची दखल नाही घेतली गेली तर पुढचं पाऊल काय असणार आहे? या आंदोलनाची दखल घेतली नाही तर उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या कार्यालयाला आम्ही घेराव घालण्याचं काम करतोय। रक्तदानाच्या आंदोलनाला 100-200 कार्यकर्ते आहेत, पण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यासह हजारो शेतकरी आणि विद्यार्थी घेऊन आम्ही मुख्य अभियंत्याला बेमुदत घेराव घालण्याचं आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे आणि तिथूनही प्रश्न सुटत नसेल तर आम्ही शेवटचा मार्ग म्हणून कोर्टाचे दरवाजे ठोकू। काय करायचं? कागदपत्रे पुरावे अनेक कागदपत्रे, अनेक कागदपत्रे या ठिकाणी मी संजय माळींना दाखवली, त्यांना भेटलो, अतुल चव्हाणला भेटलो, सचिवालयात दिली, पण संजय माळी हा एवढा मगरूर आहे की त्याने स्वतःहून सांगितलं की माझी तक्रार सरकारकडे करा, खालून 1% पासून वरपर्यंत आमची टक्केवारी जाते। हा खाजगीत बोलताना संजय माळी म्हणत असेल तर त्यांना मी सांगून टाकलं की बाबा आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळत नसेल तर आम्ही कोर्टात जाऊ। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।